नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गोपाल तायडे इयत्ता 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं 1.4 बी स्मार्ट या पाठामध्ये सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, लेखकाने या पाठामध्ये आपल्याला जर एखाद्या व्यवसायामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर बी स्मार्ट या ॲक्रॉस्टिक पद्धतीचा जर आपण वापर केला तर आपल्याला भविष्यामध्ये नक्कीच यश मिळू शकते, असं लेखकाने या पाठामध्ये सांगितलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जर व्यवसायाची निवड करायची असेल तर आपल्याला त्या व्यवसायामध्ये कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे त्याचा डायग्राम खाली दिलेला आहे बघा. आपल्याला त्या व्यवसायाचं स्किल्स म्हणजेच नॉलेज असणं खूप आवश्यक आहे. त्यानंतर ज्या व्यवसायाची आपण निवड केली त्या व्यवसायामध्ये आपल्याला इंटरेस्ट असणं खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर तो व्यवसाय करण्याची आपली ॲबिलिटी म्हणजे आपली क्षमता असणं खूप आवश्यक आहे. त्यानंतर आपली जी पर्सनॅलिटी आहे ती व्यवस्थित असणं आवश्यक आहे. त्यानंतर जो व्यवसाय आपण निवडलेला आहे त्या व्यवसायाला मार्केटमध्ये किती मागणी आहे म्हणजे डिमांड, हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. त्यानंतर आपल्याला त्या व्यवसायामधून फायनान्शियल गेन्स किती मिळू शकतं ही गोष्ट महत्त्वाची आहे. त्यानंतर फॅमिली प्रोफेशन्स, आपल्या कुटुंबियांना त्या व्यवसायाविषयी किती महत्त्वाची माहिती आहे किंवा आपण तो व्यवसाय निवडल्यानंतर आपल्या फॅमिलीला त्याचं म्हणजे योग्य नियोजन किंवा आपल्या फॅमिलीला तो व्यवसाय आवडेल की नाही ही गोष्टसुद्धा महत्त्वाची आहे. त्यानंतर भविष्यामध्ये त्या व्यवसायाचे आपल्याला आणखी किती ॲडव्हान्टेज, किती फायदे मिळू शकतात म्हणजेच फ्युचर प्रॉस्पेक्ट ही सुद्धा महत्त्वाची गोष्ट यामध्ये सांगितलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ॲक्रॉस्टिकचा अर्थ असा होतो की प्रत्येक शब्दाला त्याचा वेगळा मीनिंग निघणं खूप महत्त्वाचं आहे. बघूया इथं, ॲन ॲक्रॉस्टिक इज अ फॉर्म ऑफ रायटिंग व्हेअर द फर्स्ट लेटर्स इन ईच ऑफ द लाईन्स फ्रॉम अनदर वर्ड. फॉर एक्झाम्पल फ्रेंड. बघा, ॲक्रॉस्टिकचा त्यांनी या ठिकाणी मिनिंग दिलेला आहे की ज्या लिखाणाच्या प्रत्येक ओळीच्या पहिल्या अक्षराच्या जोडणीतून एक नवीन अर्थपूर्ण शब्द तयार होतो त्याला ॲक्रॉस्टिक असे म्हणतात. जसं की फ्रेंडचा ॲक्रॉस्टिक त्यांनी बनवून दिलेला आहे फेथफुल, त्यानंतर रिस्पेक्टेबल, इन्स्पायरिंग, इन्करेजिंग, नोबेल आणि डिपेंडेबल. तुम्हीसुद्धा तुमच्या नावाचं एखादं छान असं ॲक्रॉस्टिक बनवू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, बघूया आपण बी स्मार्ट म्हणजे यशस्वी बना यामध्ये लेखकाने यशस्वी होण्यासाठी कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. म्हणजे बी स्मार्ट म्हणजे स्मार्ट या प्रत्येक शब्दाला त्यांनी मिनिंगफुल या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि प्रत्येक शब्दाचं त्यांनी ॲक्रॉस्टिक या ठिकाणी आपल्याला करून दिलेलं आहे. बघूया आपण लेखक काय सांगतो. चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम म्हणजे जे क्रीडा स्पर्धेतील विजेते असतात ते जिममध्ये तयार होत नाहीत. चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इनसाइड देम, अ डिझायर, अ ड्रीम, अ व्हिजन. म्हणजे चॅम्पियन बनण्यासाठी आपल्यामध्ये आपली इच्छाशक्ती, आपली स्वप्न ह्या गोष्टी असणं खूप आवश्यक आहेत. दे हॅव टू हॅव the skill and the will, but the will must be stronger than the skill. Successful professionals thrive in the same manner. थ्राईव्हचा अर्थ दिलेला आहे बघा बाजूला. प्रॉस्पर म्हणजे भरभराट होणे. In the same manner, we all have natural talents. If we use that talents to set our goal in life, we can easily get success in life. We shall not achieve our goal if we do not take action to achieve them. लेखक सांगतो की कौशल्य आणि इच्छाशक्ती या दोन्ही गोष्टी आपल्यामध्ये असणं आवश्यक आहेत. कौशल्यापेक्षाही आपली इच्छाशक्ती जर आपण प्रबळ केली तर आपण यशस्वी होऊ शकतो. लेखक सांगतो की आपल्या जन्मापासूनच आपल्यामध्ये नॅचरल टॅलेंट असतं. म्हणजे आपल्यामधलं जे नॅचरल टॅलेंट आहे त्याचा जर आपण व्यवस्थित वापर केला तर आपल्याला नक्कीच यश मिळतं. आपण सर्वजण म्हणजे उपजत जीवन घेऊन जगत आहोत आणि आपण जर आपल्या ध्येयावर जर निश्चिंत राहिलो तर आपल्याला यश नक्की मिळतं. वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ. वी शॉल नॉट अचीव अवर गोल्स इफ वी डू नॉट टेक ॲक्शन अचीव देम. लेखक म्हणतो की जर आपण आपल्यामध्ये असलेल्या स्किलच्या जोरावर जर आपण योग्य ती ॲक्शन घेतली, योग्यची कृती केली तर आपल्याला यश नक्कीच मिळतं. सेटिंग गोल्स हॅज टू व्हॅल्युएबल असेट, अ सेन्स ऑफ originality and a stepping stone to illuminate the path. Goal put of one at the helm of life. Pursuing them acknowledges a better future situation. They help to steer a course of life rather than simply drifting along and letting things happen. लेखक म्हणतो की ध्येय निश्चित करताना दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे कल्पकतेची समज आणि दुसरी म्हणजे
आपली जी निर्णय क्षमता आहे ती. म्हणजे ध्येय निश्चित जर आपल्याला करायचं असेल तर आपल्या कल्पकतेची समज आणि आपली नवनिर्मितीची जाणीव ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्यातील पुढे लेखकाने सांगितलेलं आहे की सेटिंग गोल्स हॅज टू व्हॅल्युएबल असेट अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी अँड अ स्टेपिंग स्टोन ऑफ इल्युमिनेट द पाथ गोल्स पुट वन ॲट द हेल्म ऑफ लाईफ परस्युईंग देम acknowledges a better future situations. They help to steer a course of life rather than simply drifting along and letting things happen. आता यामधील इल्युमिनेट या शब्दाचा मीनिंग होतो की तुमची प्रकाशित करण्याची क्षमता ॲट द हेल्प ऑफ म्हणजे तुम्ही कशाप्रकारे त्या ध्येयाचं संचालन करता, आणि स्टियर हा एक शब्द आलेला आहे, आणि कशाप्रकारे तुम्ही मार्गदर्शन करता. ह्या तीन महत्त्वाच्या गोष्टी लेखक या आपल्याला पॅरेग्राफमध्ये सांगतात. पुढे बघा, सेटिंग गोल्स मे अपियर इझी बट फॉर सम इट इज क्वाईट चॅलेंजिंग. लेखक म्हणतो की ध्येय सेट करणं ही खूप सोपी गोष्ट आहे, परंतु त्या ध्येयाला चॅलेंज करणं म्हणजे त्याचा पाठपुरावा करणं ही सोपी गोष्ट नाही आहे. फिअर ऑफ फेल्युअर मे बी अवॉइडेड इन द ॲब्सेन्स ऑफ माय एनी गोल्स. लेखक म्हणतो की जर आपण एखादं गोल सेटही केलं, परंतु जर ते गोल पूर्ण ते ध्येय प्राप्त करण्यासाठी आपल्या मनामध्ये एखादी भीती असते, त्या भीतीमुळे आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाही. आफ्टर ऑल वन हॅज टू डिसाईड व्हॉट वन वॉन्ट टू अचीव इन द एंड टू अकॉम्प्लिश गोल्स. एक्सपर्ट रेकमेंडेड अ 5 स्टेप अप्रॉच. लेखक म्हणतो की जर आपल्याला ध्येय जर आपल्याला गाठायचं असेल, ध्येय जर आपल्याला मिळवायचं असेल, तर लेखकाने आपल्याला काही 5 महत्त्वाच्या स्टेप सांगितलेल्या आहेत. जसं की बघूया आपण, स्मार्ट गोल्स आर मेथोडॉलॉजी ऑफ थिंकिंग दॅट हेल्प्स पीपल रीच सक्सेस. स्मार्ट स्टँड फॉर स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक अँड टाईम बाउंड. लेखक म्हणतो की जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल, जर तुम्हाला तुमचं ध्येय गाठायचं असेल, तर या 5 महत्त्वाच्या पैलूंचा जर तुम्ही अभ्यास केला, यांना जर तुम्ही व्यवस्थित आत्मसात केलं, तर तुम्हाला यश मिळू शकते. आता स्मार्ट म्हणजे स्पेसिफिक म्हणजे विशिष्ट, त्यानंतर मेजरेबल म्हणजे मोजता येण्यासारखं, त्यानंतर अचिवेबल म्हणजे प्राप्त करण्यासारखं, रिअलिस्टिक म्हणजे वास्तववादी, आणि सगळ्यात शेवटचा जो पॉईंट आहे तो म्हणजे टाईम बाउंड म्हणजे आपण कालमर्यादित. या 5 महत्त्वाच्या पैलूंचा जर आपण अभ्यास केला तर यशस्वी आपण होऊ शकतो. आता सगळ्यात अगोदर आपण बघूया स्पेसिफिक. स्मार्ट गोल्स हॅव स्पेसिफिक रुब्रिक. स्पेसिफिकमध्ये लेखक काय सांगतो, इन्व्हॉल्व्स आयडेंटिफाईंग अ स्पेसिफिक एरिया फॉर इम्प्रूव्हमेंट. द मोर स्पेसिफिक द एरिया, द मोर refined the achievement of one's goals can be. It makes it easier to set parameters and work toward the goal. For example, if it is building a house, what exactly is the capacity required and how long can it stretch. लेखक म्हणतो की जर आपल्याला आपल्या यशामध्ये सुधारणा करायची असेल, तर आपण एखाद्या विशिष्ट क्षेत्राचा शोध घेतला पाहिजे. त्यानंतर आपले क्षेत्र जेवढे अधिक आणि नेमके असेल, तितकं आपण लवकर ध्येय प्राप्त करू शकतो. त्यामुळे मापदंड ठरवणे किंवा आपल्या ध्येयाकडे आपण वाटचाल करणं खूप सोपं जातं. लेखकाने त्यासाठी आपल्याला उदाहरण दिलेलं आहे की जर आपण एखादं घर बांधायचं जर म्हटलं, तर आपल्याला माहीत हवं आहे की आपल्याला याविषयी किती कालावधी लागेल. तशा प्रकारे ध्येयाचं आहे, म्हणजे आपल्याला व्यवस्थित तपशील असणं आवश्यक आहे आपल्या ध्येयाचा. पुढे बघा, लेखकाने दिलेला आहे मेजरेबल. क्वांटिफाईंग गोल्स प्रोव्हाइडेड स्पेसिफिक वेज टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल्स. दिस मेक्स इट इझी टू बेंचमार्क परफॉर्मन्स throughout the goal period, including areas to improve. While playing football, one's exact role and position has to be clearly defined. लेखकाने प्रत्येक पॉईंट सांगायच्या अगोदर आपल्याला उदाहरण दिलेलं आहे की जेणेकरून आपल्याला तो पॉईंट महत्त्वाचा वाटेल किंवा लवकर समजेल. आता मेजरेबल म्हणजे आपलं ध्येय हे मोजता येण्यासारखं असलं पाहिजे. म्हणजे आपल्या ध्येयाचे परिणाम निश्चित जर आपण केले, त्याचं जर व्यवस्थित मापन जर केलं, तर आपल्याला ध्येय लवकर गाठता येईल. त्यानंतर लेखकाने त्याचं उदाहरण दिलेलं आहे की फुटबॉल खेळताना त्या खेळाडूची भूमिका त्या खेळाडूला माहीत पाहिजे की आपल्याला कुठपर्यंत निश्चित स्थान दिलेलं आहे, त्यानुसार आपण सक्सेस होऊ शकतो. पुढे बघा दिलेलं आहे त्यांनी अचिवेबल, म्हणजे आपलं ध्येय जे आहे ते प्राप्त करण्यासारखं असलं पाहिजे. सेटिंग गोल्स दॅट कॅन बी completed in the designated period of time. Often these goals may act like stepping stones to help meet broader goals that further define a career. As student, we can't become a president, a prime minister, but can hope to reach those
हाईट्स इन फ्युचर. लेखक म्हणतो की आपलं ध्येय हे प्राप्त करण्यासारखं असलं पाहिजे, ठराविक कालावधीमध्ये पूर्ण करता येतील अशी ध्येय आपण ठरवली पाहिजे. त्यानंतर लेखक म्हणतो की जर मोठं ध्येय जर आपल्याला प्राप्त करायचं असेल तर पहिली पायरी खूप महत्त्वाची आहे. त्यानंतर आपल्या भविष्यामध्ये आपण करिअर ठरवू शकतो. लेखक सांगतो की आपण कदाचित राष्ट्रपती किंवा प्रधानमंत्री बनू शकत नाही, परंतु आपण एखादं प्रभावी कार्य करण्याचं स्वप्न नक्कीच बघू शकतो. त्यानंतर बघा लेखकाने सांगितलेलं आहे रिअलिस्टिक म्हणजे वास्तववादी. इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट गोल्स दॅट आर विदिन वन्स करंट स्किल सेट ऑर एरिया ऑफ expertise. Building expert takes time, so expecting to become an expert in a short amount of time is unrealistic. Being realistic will make it easy to successful at attaining goals. If defensive and not aggressive, the goals perhaps lacks realism. So we must have to clear picture in mind and must have the ability to adhere to that picture. लेखक म्हणतो की स्वतःला अवगत असलेल्या कौशल्यानुसार आपण आपलं ध्येय ठरवायला पाहिजे. त्यानंतर त्या ध्येयासाठी आपण व्यवस्थित वेळ द्यायला पाहिजे. त्यामुळे कमी कालावधीमध्ये आपल्याला ते ध्येय प्राप्त करणं ही सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे. आणि जे ध्येय आपण ठरवलेलं आहे ते ध्येय वास्तववादी पाहिजे, म्हणजे खरं पाहिजे. त्या ध्येयाचं जे चित्र आहे ते आपल्या मनामध्ये स्पष्ट असायला हवं, तेव्हा कुठं आपण त्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट लेखकाने शेवटी सांगितलेला आहे तो म्हणजे टाईम बाउंड. ध्येय आपण ठरवलं, परंतु आपल्याला त्या ध्येयासाठी किती वेळ लागू शकतो ही गोष्टसुद्धा महत्त्वाची आहे असं लेखक सांगतो. एस्टॅब्लिश टाईम पॅरामीटर्स अराउंड इच गोल ॲज इट विल हेल्प इन्क्रीज फोकस अँड अकाउंटेबिलिटी टू रिड्यूस वेट. वी नो हाऊ टू गो अबाउट इट, but without consistent time bound action it never become a reality. It may be exercise, diet and stress free thought. All these have to be practiced and implemented without hesitations, doubt or indifference, but within a deadline. लेखक म्हणतो की प्रत्येक ध्येयासाठी वेळेचं मापदंड निश्चित असणं आवश्यक आहे. त्यामुळे आपण आपलं लक्ष व्यवस्थित अचीव करू शकतो. त्यानंतर आपल्याला जर उदाहरणार्थ वजन कमी करायचं असेल तर आपल्याला माहीत असते की आपल्याला काय करावं लागते, पण वेळेच्या चौकटीत राहून जर आपण योग्य ती ॲक्शन जर घेतली तर आपल्याला योग्य ते सक्सेस मिळू शकते. त्यानंतर लेखक म्हणतो की आपण जर आपला नियमित व्यायाम असो किंवा मग आपला आहार असो किंवा आपण तणावरहित ही असणं आवश्यक आहे. आपल्या मनाची जी दुवी अवस्था आहे ती आपण कशाप्रकारे होऊ न देता आपण उदासीन न होता आपण जर आपल्या ध्येयापर्यंत जर गेलो तर आपल्याला यश मिळतं. आता पुढे बघा लेखक सांगतो विजन्स, विशेस, इंटेन्शन्स अँड ड्रीम्स आर ऑल व्हॅल्युएबल. दे स्पार्क ऑफ इमॅजिनेशन अँड एनकरेजेस यूज टू डिफाईन वेअर वी वॉन्ट टू रीच. इन ऑर्डर टू गेट थ्री हाऊएवर वी नीड टू ब्रिंग लाईफ इमेजेस down to earth and plan to execute our strategies. The quality and quantity of energy we put forth directly impact the result. Life is something like a trumpet. If we don't put anything in, we can't get anything out. लेखक म्हणतो की सर्वच ध्येयदृष्टी, इच्छा, उद्देश आणि स्वप्न ही मौल्यवान आहेत. त्यांच्यामुळे आपली कल्पनाशक्ती जागृत होते आणि आपल्याला नेमकं कुठं जायचं याविषयी आपल्याला प्रोत्साहन मिळतं. तिथे पोहोचण्यासाठी मात्र आपल्याला आपल्या मनातल्या ज्या प्रतिमा आहेत त्या प्रतिमा योग्य कृतीत उतरवता आल्या पाहिजे. आपण वापरलेली ऊर्जेची गुणवत्ता आणि प्रमाण यावर त्याचा परिणाम असतो. लेखक त्यामध्ये असं सांगतो की आयुष्य जे आहे ते एखाद्या तुतारीसारखं असते. आपण त्याला काही दिले नाही तर त्यातून काहीही मिळत नाही. शेवटच्या पॅरेग्राफमध्ये लेखक काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे, सक्सेस इज अ वॉक इन द डार्क, फाइंडिंग द राईट फुटिंग preciously, mastering the skills and getting to the next place all depend on how we approach and tackle the problem. The best way to get from where we are to where we want to be is to find the footing of our next step. When we take the next step, it should support and hold us without a crack. यश म्हणजे अंधारातून केलेली वाटचाल आहे असं लेखकाचं म्हणणं आहे. योग्य पाऊलवाट शोधणे, आवश्यक ती कौशल्य आत्मसात करणे आणि वाटचाल पुढे चालू ठेवणे आणि आपल्याला येणाऱ्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांना तोंड देणे, ह्या सगळ्या गोष्टींवर आपलं यश अवलंबून असते. आपण जिथे आहोत तिथून
जिथे जाण्याची आपली इच्छा आहे तिथे पोहोचण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे प्रत्येक पाऊल योग्य दिशेला टाकणे होय. आपण उचललेलं प्रत्येक पाऊल आपल्याला न डगमगता आधार देण्यासाठी असते, असं लेखकाने सांगितलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, बी स्मार्ट या पाठामध्ये लेखकांनी आपल्याला लवकरात लवकर यशस्वी कसं होता येईल याविषयी बी स्मार्ट म्हणजे यशस्वी बना या प्रत्येक शब्दाला ॲक्रॉस्टिक पद्धतीने आपल्याला समजून सांगितलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा पाठ कसा वाटला, या पाठाविषयी तुमच्या काही अडचणी असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट्समध्ये सांगू शकता. आणि तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.